यानंतर बघूयात पुन्हा एकदा टॉप 9 बातमी। शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्रतेच्या निकालाचं काउंटडाऊन सुरू। उद्या अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय होणार। निकालातल्या शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। 2 वेळा नार्वेकर आरोपीला भेटले। उद्धव ठाकरेंकडून शिंदेचा आरोपी असा उल्लेख। न्यायमूर्ती आरोपीला भेटतात, त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार? उद्या रात्री 12 पर्यंत वेळकाढूपणा करतील ठाकरेंचा नार्वेकरांवर हे हल्लाबोल। ज्यांच्याकडे केस आहे आणि ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असेल तर संशयास्पद आणि चिंता निर्माण करणारी गोष्ट। नार्वेकर शिंदेच्या भेटीवर शरद पवारांचं भाष्य। मला अनेक लोक येऊन भेटतात, मी कुणाला भेटायचं नाही का? नार्वेकरांचा सवाल। तर निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी हे आरोप होत आहेत। शिवसेना आमदार अपात्रतेवर उद्या निकाल देण्याचा प्रयत्न करणार, तर राष्ट्रवादीचा निर्णय ही 30 जानेवारीपर्यंत देण्याचा प्रयत्न। नार्वेकरांची माहिती। 1.5 वर्षांपासून आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरू। आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा। ठाकरेंचं उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नार्वेकरांवर टीकास्त्र। ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर। लोकशाहीत बहुमताला महत्व। बहुमत आमच्याकडे, धनुष्यबाण शिवसेना आमच्याकडे, त्यामुळे मेरिटप्रमाणे निकाल लागणार अशी आम्हाला अपेक्षा। आमदार अपात्रता प्रकरणावर शिंदेची प्रतिक्रिया। सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिर राहील। फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। कायदेशीर निर्णय अध्यक्ष घेतील। अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळेल असंही विधान। भाजपचे नेते म्हणून नार्वेकर निकाल देत असतील तर निकाल आत्ताच लागला असं समजायला हरकत नाही। राऊतांचा नार्वेकरांना टोला। तर न्यायाधीश म्हणून निकाल देत असतील तर तो घटनेला धरून असेल अशी प्रतिक्रिया। सेना अपात्रता मुद्द्यावर शरद पवारांचं परखड मत। एकतर अशा केसेसमध्ये सत्ताधारी पक्षावर कारवाई होत नाही, ती केस गुंडाळून ठेवली आहे आणि कोणावरही कारवाई सुद्धा नाही। पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा।